राष्ट्रसंत विद्यानिकेतन Primary School, Umarkhed, Class 7th, Subject Science, and our unit name is the muscular system and the digestive system in a human being. Today we are going to learn about digestive system. Mouth. Digestion of food begin in the mouth. Food is chewed with the help of teeth into very small pieces. म्हणजे तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्यांचे बारीक बारीक तुकडे होतात. म्हणजे माउथ. इथेच आपल्या अन्ननलिकेचं कार्य चालू होते, म्हणजे पचनक्रियेचं इथून चालू होते. दात काय करतात, जे आपण अन्न खातो त्या अन्नाचे बारीक बारीक तुकडे करतात. त्यानंतर सलायव्हरी ग्लँड्स जे इथे असतात, हे सलायव्हरी ग्लँड्स म्हणजे लाळ ग्रंथी. सलायवा इज प्रोड्यूस इन द सलायव्हरी ग्लँड्स इन द माउथ कॅव्हिटी लोकेटेड इन द फ्रंट ऑफ द इयर्स नियर द फॅरिंग्स अँड बिलो द टंग. It is carried to the mouth via duct. It is mixed with food during the process of chewing. आता कानशिलाजवळ आणि घशाजवळ जिभेखाली असलेल्या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये लाळ तयार होते. म्हणजे आता हे बघा, हे कान, इथे जे कान असतात आपल्या, त्या कानशिलाजवळ म्हणजे त्याच्या खाली जस्ट इथे लाळ ग्रंथी असतात आणि जिभेच्या खाली इथे सुद्धा लाळ ग्रंथी असतात. मग ही जे लाळ ग्रंथीमध्ये लाळ तयार होत असते, तिथून ती नलिकेतून तोंडात येते. या नलिके वाटे काय होते तर ते तोंडामध्ये येते आपल्या. आणि अन्न चावण्याच्या क्रिया सुरू असतानाच त्यात ते लाळ मिसळली जाते. ज्यावेळेस आपण अन्न चावतो दातांनी, त्याच वेळेस काय होते, या ग्रंथीमधून नलिकेद्वारे लाळ तिथे येते आणि त्याच्या सोबतच त्या अन्नामध्ये ते मिसळल्या जाते. फॅरिंग थ्रोट. The esophagus and trachea open into the pharynx. म्हणजे आता ग्रसनी किंवा आपण घसा, हा आपला घशाचा भाग आहे. अन्ननलिकेचे व श्वसन नलिकेचे तोंड घशात म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते. आता इथं अन्ननलिकेचं पण तोंड उघडते आणि श्वसन त्या पण नलिकेचं तोंड इथे घशामध्ये थ्रोट मध्येच उघडत असते. त्यानंतर इसोफॅगस म्हणजे ग्रासिका. It is a tube leading from the pharynx to the stomach. It pushes the food towards the stomach. मग आता ग्रासिका, या ग्रासिकेचं काय कार्य आहे, ही नळी घशातून जठरापर्यंत असून अन्न पुढे ढकलण्याचे कार्य करते. म्हणजे ही जी नळी आहे ही हे जठरापर्यंत जाते. म्हणजे हे काय करते, जे आपण अन्न चावतो ते या घशातून जठरापर्यंत पुढे ढकलण्याचे कार्य ही ग्रासिका करत असते, म्हणजे इसोफॅगस. त्यानंतर पाहू यकृत. द लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड इन द बॉडी. इट हॅज अ रिच सप्लाय ऑफ फूड. इट मीन्स फंक्शन इज स्टोअर ऑफ ग्लुकोज. द गॉल ब्लॅडर्स इज सिच्युएटेड बिलो द लिव्हर. इट स्टोअर्स द बाइल, द डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट बाय द लिव्हर. When bile is carried into the small intestine, it mixes with the food there and helps in the digestion of fats. Bile contains bile salts. आता हे लिव्हर म्हणजे यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. बघा इथं लिव्हर दिसत आहे. हे लिव्हर आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आता यकृताला भरपूर रक्त पुरवठा होत असतो. सगळ्यात जास्त रक्त पुरवठा या यकृताला होत असतो. आता यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे. ग्लुकोजचा साठा हे यकृत करत असते. यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. म्हणजे ही जी खालची बाजू आहे इथे असते पित्ताशय. यामध्ये यकृताने जे स्त्रवलेला पित्तरस अडवला जातो. आता हा पित्तरस लहान आतड्यात पोहोचला. हे जे लहान आतडे असतात आपले, तर या लहान आतड्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन, तर या लहान आतड्यामध्ये हा पित्तरस पोहोचला की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते. आता स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. जे स्निग्ध पदार्थ आपण खातो तर त्याचं पचन जे होते, तर त्या पचनासाठी हा पित्तरस आवश्यक असतो, त्याची मदत होत असते. पित्तरसात क्षार असतात.
पॅनक्रियाज स्वादुपिंड हे तुम्हाला दिसत आहे, हे स्वादुपिंड आहे. द पॅनक्रियाज सिक्रेट्स द पॅनक्रियाटिक ज्यूस दॅट कंटेन्स व्हेरियस एन्झाईम. मग हे स्वादुपिंड काय करते, तर या स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो, त्यात अनेक विकरे असतात. एन्झाईम्स, एन्झाईम म्हणजे विकर. त्यानंतर स्टमक, हा जो तुम्हाला भाग दिसला स्टमकचा म्हणजे जठर. द लार्ज सॅक लाईक पार्ट ऑफ द एलिमेंटरी कॅनल इज कॉल्ड द स्टमक. स्टमक म्हणजे काय, तर अन्ननलिकेच्या मोठ्या पिशवीसारख्या भागाला जठर म्हणतात. बघा इथून तुम्हाला दिसत आहे, हा एक पिशवीसारखा भाग दिसत आहे, याला म्हटलेला आहे स्टमक. द गॅस्ट्रिक ग्लँड्स ऑफ स्टमक सिक्रीट गॅस्ट्रिक ज्यूस. मग जठरातील जठर ग्रंथीमधून जठर रस स्त्रवतो. फूड दॅट हॅज एंटर स्टमक इज चर्ड. जठरात आलेले अन्न हे अन्न घुसळले जाते. 3 components of gastric juice, namely hydrochloric acid, pepsin, and mucus, are mixed with food here and it become acidic. आता हायड्रोक्लोरिक आम्ल, त्यानंतर पेप्सिन, म्युकस म्हणजे स्लेम्स, हे जाठर रसाचे 3 घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते. Mainly proteins are digested in the stomach. Due to the churning and the action of gastric juice, food become a semi-solid slurry which is slowly pushed into the small intestine. आता मुख्यतः प्रोटीनांचे विघटन होत असते जठरामध्ये. आता खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचक रस मिसळून त्यात झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले जाते. म्हणजे हे जे पातळ मिश्रण तयार होते, मग हे लहान आतड्यामध्ये समोर ढकलल्या जाते. आता लहान आतडे पाहू आपण. स्मॉल इंटेस्टाईन. द स्मॉल इंटेस्टाईन इज अबाउट 6 मीटर लॉंग. म्हणजे लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असते. मोस्ट ऑफ द डायजेशन अँड अब्सॉर्प्शन ऑफ फूड टेक प्लेस हिअर. म्हणजे प्रामुख्याने अन्नाचे पचन व शोषण होत असते. 3 different digestive juices are mixed with the food in the small intestine. Absorption in the blood of nutrients obtained by the digestion of food also occurs in the small intestine. तर लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचकरस मिसळतात. आता अन्न पचनातून मिळालेले हे पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होत असते. म्हणजे जे पोषक पदार्थ आपल्याला अन्नामधून मिळतात, तर हे रक्तामध्ये जे मिसळण्याचं काम असते हे या लहान आतड्यामध्येच होत असते. लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठी आतडे. द लार्ज इंटेस्टाईन इज अबाउट 1.5 मीटर लॉंग. म्हणजे मोठ्या आतड्यांची लांबी सुमारे 1.5 मीटर असते. ओनली वॉटर इज ॲब्सॉर्ब इन द लार्ज इंटेस्टाईन. म्हणजे मोठ्या आतड्याच्या आतमध्ये फक्त पाण्याचे शोषण होते. A small part called the appendix is attached to the first part of large intestine. म्हणजे मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. Undigested remains of the food digested in the small intestine enter the large intestine. म्हणजे लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित भाग घनभाग, ज्याला आपण घनभाग म्हणू, मोठ्या आतड्यात येतो. अनडायजेस्टेड मटेरियल इज थ्रोन आउट ऑफ द बॉडी थ्रू द ॲनस. म्हणजे पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.